हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. पराविद्येचा महिमा गाणारा या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी लाडक्या अर्जुनाला पराविद्या नाम आत्मविद्या, ब्रह्मविद्या, भूमाविद्या, तत्वविद्या अशा अनेक नावं आहेत. अशा ह्या विद्येचा महिमा, त्याचा गरिमा सांगितलेला आहे. हा उपदेश करत असताना भगवंताला देशकालाचं भान राहिलेलं नाही. वास्तविक पाहता ही जी ब्रह्मविद्या आहे, ही आत्मविद्या जी आहे, ती गुरु शिष्याच्या एकांती असं म्हटलेलं आहे. गुरुनी शिष्याला एकांतात शांत वातावरणात त्याच्या अंतःकरणाचं स्थैर्य अनुभवून त्याला ही दिली जाते. पण भगवंताला भान नाही. ही ब्रह्मविद्या त्यांनी कुठे दिली? रणांगणावर दिली, की जिथे हत्तींचे चित्कार आहे, घोड्यांचे फुत्कार आहे, बाणांची घणघण आहे, तलवारींची खणखण आहे. हे योद्धे एकमेकांना शिव्या देऊन लढण्यासाठी बोलवत आहेत, मारायला धावत आहेत. जिचे रक्ताचे सडे पडलेले आहेत, मांसांचे चिखल झालेले आहेत, अशा ह्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या लाडक्या अर्जुनाला हे ज्ञान देत आहेत, की जो मोहाने ग्रस्त आहे. अर्जुन मोहाने ग्रस्त आहे आणि आपण कोरोनाग्रस्त आहे. एक स्थूल देहाचा रोग आहे आणि एक सूक्ष्म देहाचा रोग आहे. पण या दोन्ही रोगांसाठी औषध जर कोणतं असेल तर ते हे ज्ञान. संसार भव रोगस्य विचारो ही महमौषधम. विचार हे महाऔषध आहे. आणि हे महाऔषध अर्जुनाला, आपल्या लाडक्या भक्ताला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रणांगणावर देत आहेत. या श्लोकामध्ये तत्वविद्येची गरिमा भगवंताने सांगितलेली आहे. खरं तर हे तत्वज्ञानच या भारतामध्ये होतं, घरोघरी होतं, आणि म्हणूनच भारत हा विश्वगुरू ठरला होता. आताही हे ज्ञान आहे, परंतु या ज्ञानाचा ओघ, ही गंगा, तिचा ओघ अल्पसा झालेला, पण घेणाऱ्यांसाठी अजूनही ती घोघो करीत सुटलेलीच आहे. या श्लोकामध्ये जी विद्या सांगितलेली आहे ती पराविद्या आहे. पराविद्या समजून घेण्यासाठी आधी अपराविद्या समजून घ्यावी लागेल. म्हणजे मनुष्याने शिकावयाच्या विद्या दोनच आहेत, एक पराविद्या आणि अपराविद्या. पराच्या अपरा एव. अपराविद्या कशाला म्हणतात हे समजून घेतलं म्हणजे पराविद्या समजून घेणं आपल्याला सोपं जाईल. अपराविद्या काय? तर ज्यामध्ये सर्व व्यावहारिक कलाकौशल्यांचा समावेश होतो, व्यावहारिक गोष्टींचा ज्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे जी कला थोडक्यात दुपारची भ्रांती घालवते ती अपराविद्या. म्हणजे उपजीविकेची जी भ्रांती घालवते ती अपराविद्या. आणि पराविद्या तिला म्हणतात की जी मरणाची भ्रांती घालवते, अंत्यकालाची भ्रांती घालवते. असं आमच्या गुरूंकडून आम्ही ऐकलेलं. अपराविद्या जी आहे ना, ती अपराविद्या जितक्या काही आहेत त्याच्या अनेक प्रकार आहेत, अनंत प्रकार आहेत. कारण सृष्टीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत आजतागायत त्या अपराविद्यांमध्ये असणाऱ्या भौतिक शास्त्रांची, कलाकौशल्यांची एकसारखी अभिवृद्धी होते, त्यामध्ये एकसारखी वाढ आहे.
आणि आत्तापर्यंत त्या अपराविद्येमधली एकही विद्या कोणीही पूर्ण करू शकलेला नाही आहेत. अपराविद्या सर्व जितक्या आहेत तितक्या अपूर्ण आहेत. म्हणजे अगदी बृहस्पतीची बुद्धी आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी एखाद्याला देऊ केलं तरी अपराविद्येच्या बाबतीत तो पूर्ण करण्यासाठी समर्थ होणार नाही. एका मनुष्याचं सोडा, सर्व मनुष्यांचा मिळून एक समष्टी पुरुष जरी कल्पिला तरी अपराविद्येच्या बाबतीत तो परिपूर्णतः होऊ शकणार नाही, समर्थ होणार नाही. जेवढं जेवढं अपराविद्येचं ज्ञान संपादन करावं, म्हणजे एकतर वाक्य असं म्हटलेलं आहे की अपराविद्येच्या बाबतीत संपादित केलेलं ज्ञान त्याचं संपाद्य ज्ञानाशी जर तुलना केली तर संपादित केलेलं ज्ञान संपाद्य ज्ञानाच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. संपाद्य म्हणजे जे ज्ञान मिळवायचं आहे अजून त्याला संपाद्य म्हणतात. आणि आत्तापर्यंत भौतिकशास्त्रांमधलं व्यावहारिक कला कौशल्यातलं जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे ते ज्ञान जेव्हा मिळवून आपण जे ज्ञान मिळवायचं त्याच्याशी जर तुलना केली तर तेव्हा लक्षात येईल की अजून तर बरंच राहिलं आहे, खूप राहिलं आहे मिळवायचं. म्हणजे एक पंचदशीमध्ये अतिशय सुंदर श्लोक आलेला, निरुपयितुम आरब्धे निखिलैरपि पंडितैः अज्ञानम पुरस्तस्तेषां भाति कक्षासु कासुचित. हा चित्रदीपातला सुंदर श्लोक आहे. पंडित लोक म्हणतात की या जगाच्या या सृष्टीवरच्या सर्व ज्ञानांना जरी एकत्र केलं आणि त्या शक्तींचा शोध घेतला तरी अज्ञान क्षितिजाची रेषा उभी राहते, ती राहतेच पुढे, त्यात पूर्ण नाही होऊ शकत कोणी. अपराविद्येत नाही पूर्ण कोणी झालेलं आहे. एक सांगतो, हल्ली काही एक मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी एक भीमसेन जोशींची मुलाखत ऐकली होती. म्हणजे त्यांच्या अगदी उतार वयात त्यांचं देहावसान होण्याच्या अगोदरची काही 1-2 वर्ष ती मुलाखत असावी. मुलाखत घेताना त्यांना विचारलं की तुम्ही 14-14 तास रियाज केलेली आहे, 16-16 तास रियाज केलेली आहे, तुम्हाला वाटतं का तुम्ही या कलेमध्ये पूर्ण झाला आहात? तेव्हा भीमसेनजींनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, सा रे ग म प द नि सा हे जे 7 स्वर आहे त्यापैकी जो गंधार आहे ग, त्या ग पर्यंत आत्ताशिक मी पोचलो आहे. अजून सगळे स्वर पूर्ण होण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील मला माहिती नाही. आणि त्या 2 स्वरांमधल्या ज्या श्रुत्या आहेत त्या श्रुत्याही 22 का कितीतरी प्रकारच्या असतात, त्याही ज्ञात होण्यासाठी किती जन्म लागतील. त्यात पुन्हा गायकीचं एक घराणं त्यांचं किराणा, त्यात ग्वाल्हेर, पटियाला अनेक घराणे आहेत. एक गायनाचीच कला उभ्या आयुष्यात पूर्ण होऊ शकत नाही. त्यात हस्तकला आहे, चित्रकला आहे, नृत्यकला आहे, अभिनय कला आहे, वक्तृत्व कला आहे, अनेक कला आहे. त्यात भौतिकशास्त्र आहे, स्थापत्यशास्त्र आहे, भरपूर काय आहे. त्या तुमचं घराचं वास्तुशास्त्र आहे. हे पूर्ण होणारं नाही आहे. पाश्चिमात्य एक पंडित आईन्स्टाईन नावाचा, त्यानं वयाच्या शेवटी सांगितलं की मी आत्तापर्यंत जेवढा अभ्यास केला, जेवढे काही शोध घेतले, त्या शोधातून मला एकच कळालं की मी केवळ मूर्ख आहे, मला काही कळालं नाही. स्व अज्ञानी ज्ञानिनो विरलः, स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान असणारे सुद्धा विरळ असतात. स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान ज्या दिवशी झालं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. स्वतःच्या ज्ञानाचं ज्ञान तर प्रत्येकालाच आहे आणि प्रत्येकालाच वाटतं मी फार मोठा ज्ञानी आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मला जेवढं कळतं तेवढं जगातल्या कोणत्याच मनुष्याला कळत नाही. काकणभर का होईना पण मला जास्त कळतं इतरांपेक्षा, असं प्रत्येकाला वाटत असतं. तो बोलून दाखवत नाही पण आतमध्ये असतं ते. पण स्वतःचं अज्ञान समजणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ आहेत, विरळ आहेत. असो, मला सांगायचं की अपराविद्या कितीही प्राप्त करा त्या पूर्ण होत नाहीत आणि त्या प्राप्त करणाऱ्याला पूर्णतेची जाणीव होऊ देत नाही. म्हणून इथे आम्ही अपराविद्येचा द्वेष करतोय असं नाही. अपराविद्यासुद्धा पराविद्येसाठी महत्त्वाची आहे. पराविद्या समजून घेण्यासाठी अपराविद्येचा उपयोग होतो की. जिण्यावर जाण्यासाठी जसा शिडीचा उपयोग करून घ्यावा लागतो
तसं सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, पूर्वमीमांसा हे आपल्याला शिकावं लागतं ना पराविद्येसाठी, ज्याला आपण वेदांतशास्त्र म्हणतो, त्यासाठी हे शिकावं लागतं. पण ह्या पूर्ण करू शकत नाहीत पराविद्या मनुष्याला. पूर्ण एकच विद्या करू शकते, ती आहे पराविद्या. त्या पराविद्येची गरिमा ह्या श्लोकामध्ये सांगितलेली. आजच्या घेतलेल्या या सेवेसाठी घेतलेल्या या श्लोकामध्ये पराविद्येचं महत्त्व सांगितलेलं. पराविद्या पूर्ण करता येते? हो येते. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. इथे पराविद्या पूर्ण झालेली आहे तुकोबारायांची. तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. असं भौतिक शास्त्रामध्ये कोणत्याही व्यावहारिक कला कौशल्यांमध्ये तृप्तीचा ढेकर दिलेले तुम्हाला सापडणार नाही. पण तुकोबारायांनी इथे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, किंवा काम नाही झालो पाही रिकामा, असं तुकोबाराय म्हणतायत. ही पराविद्या पूर्ण होऊ शकते. दुसरं असं आहे, या पराविद्येचं मूल्य इतर विद्यांपेक्षा अधिक का? त्याचं कारण असं आहे, सुखाची इच्छा आणि मरणाची भीती या दोन पिशाचिनी मनुष्याच्या मागे अनादिकालापासून लागलेले आहेत. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे आणि प्रत्येकाला मरणाची भीती आहे. मग तो राजा असो का रंक असो, निरोगी असो का रोगी असो, अशक्त असो किंवा बलिष्ठ असो, दरिद्री असो श्रीमंत असो, विद्वान असो की मूर्ख असो, प्रत्येकाला सुखाची इच्छा आणि मरणाची भीती. त्यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे. आणि ह्या सुखाची इच्छा आणि मरणाची भीती घालवणारी फक्त पराविद्या आहे. अपराविद्येमध्ये ते सामर्थ्य नाही आहे. विश्वामित्रापासून तर अगदी म्हणजे खालच्या कर्मठापर्यंत वैदिक क्षेत्रामध्ये कर्मठापासून तर विश्वामित्रापर्यंत, आणि लौकिकात एखाद्या सामान्य भिकाऱ्यापासून तर अगदी सम्राट चक्रवर्तीपर्यंत प्रत्येकाला सुखाची इच्छा आणि मरणाची भीती. या दोघातून सुटका फक्त पराविद्या करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून त्या पराविद्येचं महत्त्व इथे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की अर्जुना, जे ज्ञान मी तुला दिलं आहे आणि परत आणखीनही देणार आहे वारंवार अनेक अध्यायांमध्ये, हा 9वा अध्याय. 9व्या अध्यायाच्या अगोदरही ते ज्ञान दिलेलं आहे आणि पुढेही दिलेलं आहे. आणि या 9व्या अध्यायातही मी तुला काही ब्रह्मविद्या सांगणार आहे. तर अर्जुना, याची गरिमा ऐक. म्हणून ह्या श्लोकामध्ये त्या पराविद्येची विशेषणं भगवंतानं दिलेली आहेत. संपूर्ण सगळी विशेषणं आहेत या श्लोकामध्ये. कशी आहे ही विद्या? तर ही विद्या राजविद्या आहे, राजगुह्य आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष आहे, सुसुखम आहे, अव्ययम आहे, कर्तुम शक्य आहे, अशा अनेक विशेषणं दिलेली. ती विशेषणं आपण एक एक करून पाहूया. आणि गोड श्लोक आहे हा महाराज. काय हे भारतवर्ष या तत्त्वज्ञानाने एकेकाळी किती समृद्ध होतं, पण हल्ली या तत्त्वज्ञानाचा अभाव ठिकठिकाणी दिसायला लागल्यामुळे पैसा भरपूर आहे, श्रीमंती आहे, गाडी घोडे बंगला आहे, पण चेहऱ्यावर समाधान नाही. त्याचं एकमेव कारण ही आत्मविद्या जी अगोदर होती त्या आत्मविद्येचा यांनी हकलपट्टी केली घरातून. मुलांना पाश्चिमात्य ज्ञान टी व्हीद्वारे किंवा पुस्तकांद्वारे आणि कॉन्व्हेंट शाळा यातून पाश्चिमात्यांच्या ज्ञानांचा प्रसार होतो आहे. पण आपली जी विद्या होती आत्मविद्या, ती आत्मविद्या जी गुरुकुलामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जात होती, त्या विद्येचाच जणू काही ऱ्हास होऊ पाहतोय. त्यामुळे आता ही अराजकता जिकडे तिकडे पसरलेली आहे. या ज्ञानाने भारत नव्हे, भारतातील प्रत्येक मुलगा संपन्न होता. नचिकेत 7 वर्षाचा होता, उपनिषदामध्ये कथा आहे. असो, या तत्त्वविद्येची मी गरिमा सांगतो, म्हणजे भगवंताने सांगितलेली ते मी उद्धृत करतो. भगवंत अर्जुनाला सांगतात की ही जी विद्या आहे ना, ही राजविद्या, म्हणजे ही विद्या सर्व विद्येंची राणी आहे सर्व विद्यांची. किंवा म्हणायचं झालं तर ह्या सगळ्या ज्या अपराविद्या आहेत, त्या सगळ्या अपराविद्या प्रजास्थानी कल्पून या पराविद्येला राजाच्या ठिकाणी समजा ही राजविद्या. दुसरं विशेषण दिलेलं आहे,
राजविद्या राजगुह्यम, ही गुह्यातली गुह्य आहे ही विद्या. ही विद्या पुस्तकं वाचून मिळवता येत नाही. पुस्तकं वाचून शब्दज्ञान मिळवता येतं आणि ग्रंथ वाचून, पुस्तकं वाचून स्वबुद्धीने फक्त शब्द गोळा करता येतात. ही पराविद्या स्वतःच्या बुद्धीने प्राप्त होत नाही. ही पराविद्या कोणाकडून मिळते मग? ही पराविद्या तद्विज्ञानार्थ सगुरुमेवाभि गच्छेत समित पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उपनिषद सांगतायत की एका सद्गुरूंकडूनच ही पराविद्या मिळते. तद्विज्ञानार्थ सगुरुमेवाभि गच्छेत, किंवा 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. या तत्वज्ञानासाठी त्या श्रीगुरूंना शरण जावं लागतं. आणि आजकाल सगळे अभ्यास भरपूर करतील, परंतु श्रीगुरूंना कोणी शरण जात नाही. कारण तिथे बुद्धीचं समर्पण करावं लागतं. स्वामी महाराज म्हणायचे, आमचे आनंद आश्रम स्वामी महाराज, आमच्या गुरूंचे गुरु, आमचे गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव, आणि आमच्या गुरूंचेही गुरु ज्यांच्याकडून ही ज्ञानाची गंगा प्रवाहित झाली, त्या आनंद आश्रम स्वामी महाराज म्हणायचे, बुद्धीचं समर्पण नाही, बुद्धीचं सर्पण करावं लागतं. म्हणजे तुमची बुद्धी त्या गुरूंच्या पायाजवळ गहाण ठेवावी लागते. तुमचा अहंकार तिथे ओतावा लागतो आणि त्यांना म्हणावं लागतं की हा माझा अहंकार तुमच्या चरणावर मी टाकला, याला तुडवा, तुम्ही याला नष्ट करा आणि याच्या मोबदल्यात मला ते ज्ञान द्या. पण कोणी आपला अहंकार टाकायला तयार नाही. आणि अशा एका सजीव व्यक्तीवर कोणाची श्रद्धा बसत नाही की हा पूर्णतः ज्ञानी आहे म्हणून, हा ईश्वर आहे म्हणून. त्याचे काही ना काहीतरी दोष आपल्याला दिसतात. तो आमच्यासारखंच खातो, आमच्यासारखंच पितो, आमच्यासारखाच विश्राम करतो, त्यालाही मुलं बाळं होतात, तो मनुष्यासारखा तर दिसतो. मग त्यात आणि आमच्यात काय फरक आहे? उलट त्याच्यामध्ये दोष आम्हाला दिसतात. त्यात दोष नसतात, पण आपल्या बुद्धींच्या दोषांचा आरोप आपण त्यांच्यावर करत असतो. म्हणून खूप सश्रद्ध जो व्यक्ती आहे त्याला अशा सद्गुरूंची भेट होते. ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेच्या विरेशा ते सद्गुरू अपैसा भेटेची गा. ज्याचं अंतकरण अतिशय शुद्ध झालेलं आहे, श्रीगुरू त्याला भेट देतात. कोणी म्हणतं की आमचा विश्वासच कोणावर बसत नाही, आम्ही श्रीगुरू करावेत कसे? तर त्यासाठी एक सोपा उपाय रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर तुम्हाला आनंदाने काठोकाठ भरून गेल्यासारखं वाटेल, तुम्ही शांत व्हाल, तुमचे सगळे विचार गळून पडतील, तुम्ही निर्विचारी व्हाल, शांत व्हाल, काही काळापुरतं तरी समजून घ्या की तो तुमचा गुरु होण्याला योग्य आहे, तुम्ही त्याचे शिष्य व्हा. अशी खूण सांगितली त्यांनी छोटीशी. असो, तर मला सांगायचं काहीतरी, ही ब्रह्मविद्या जी आहे एका धडधडणाऱ्या हृदयातूनच दुसऱ्या धडधडणाऱ्या हृदयामध्ये संक्रमित केली जाते. एका सजीव गुरूंच्या जवळ बसूनच तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागेल, तुमच्या शंका समाधान तुम्हाला करून घ्यावं लागते. अन्यथा हे ज्ञान नुसत्या वाचनाने होणार नाही. म्हणून एका गुरूंकडून, एका गुरूंच्या हृदय कुहरातूनच शिष्याच्या रिकाम्या असलेल्या हृदय कुहरामध्ये ही विद्या स्थानापन्न करता येते. म्हणूनच हिला राजगुह्य असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्य. आणि ही विद्या पवित्र आहे. बरं, किती पवित्र आहे? आता पवित्र करणाऱ्या आणखीनही काही गोष्टी आहेत. भागीरथी, गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, अनेक नद्या आहेत. सूर्यनारायणही पवित्र करतात, चंद्रही पवित्र करतो, अग्नी पवित्र करतो, वायूही पवित्र करतो. शास्त्रामध्ये काही प्रायश्चित्त सांगितलेली आहे, शास्त्रोक्त पाप झाल्यानंतर तेही पवित्र करतात मनुष्याला. हे सगळं पाप घालवतात, ह्या सगळ्या वस्तू पाप घालवतात. पण जन्माला घालणारे जे पुण्य आहे त्या पुण्याचं क्षालन नाही होत, ते तसंच राहतं. सखाम पुण्य जे आहे ते पुन्हा जन्माला घालतं. पण हे ज्ञान असं आहे, ते जसं पापही जसं पापाला घालवतं तसं पुण्यालाही घालवतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. किंवा पाप पुण्य गेले एका स्नानेचे खुंटले. हे पाप आणि पुण्य
एका स्नानानेच जातं. म्हणजे ते हे स्नान, हे ज्ञानगंगे स्नान झाल्यानंतर जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पल्लव नव्हे ती ज्ञानगंगा. म्हणून ही ज्ञानगंगा पवित्र करणारी. दुसरं पुढचं विशेषण काय आहे? राजविद्या राजवय्य पवित्र मिद उत्तमम. ही विद्या उत्तमातली उत्तम आहे. का बरं उत्तमम आहे? कारण ही विषयता श्रेष्ठ आहे, ही प्रमाणता श्रेष्ठ आहे आणि ही फलता श्रेष्ठ आहे. म्हणजे काय? तर विषयता श्रेष्ठ. बाकीच्या सगळ्या अपराविद्या ज्या आहेत त्या अपराविद्येचा विषय जे आहेत ते अशाश्वत असे पदार्थ आहेत, या सृष्टीतले नाशिवंत पदार्थ आहेत. आणि पराविद्येचा जो विषय आहे तो शाश्वत परमात्मा आहे. पराविद्येने ते जे शाश्वत तत्व आहे ते हस्तगत करता येतं, त्याचं आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून ही विषयता श्रेष्ठ आहे. जो विषय टिकाऊ आहे, नित्य आहे, अबाधित आहे, विषयता श्रेष्ठ आहे. दुसरं प्रमाणता श्रेष्ठ आहे ही विद्या. बाकीच्या सगळ्या विद्यांची प्रमाणं जी आहेत ती नाशिवंत प्रमाण आहेत, त्याच्यात मनुष्यकृत बुद्धीचे दोष आहेत. पण ही जी पराविद्या आहे ही अपौरुषीय वेदराशी की ज्यात मनुष्याच्या बुद्धीचे कोणतेही दोष नाहीत, अशा वेदापासून आलेली ही विद्या. आणि म्हणून ही प्रमाणता श्रेष्ठ आहे. शब्द प्रमाण, प्रबल प्रमाण आहे, त्या प्रबल प्रमाणाद्वारे ही ग्रथित केलेली आहे. म्हणून ही पराविद्या प्रमाणता श्रेष्ठ. आता फलता श्रेष्ठ कशी? अपराविद्येपासून मिळणारं जे काही फळ आहे ते त्याच्यामध्ये स्थित्यंतर आहे, गत्यंतर आहे, ते टिकाऊ नाही आहे, ते बदलत जाणार आहे. आता याची उदाहरणं अनेक आपल्याला देता येतील, पण इथे ही प्रवचनं ऐकणारे श्रोते सगळे तज्ज्ञ श्रोते असल्यामुळे तिथे काही दृष्टांत देण्याची फारशी गरज नाही आहे. इतर खेडोपाडी आपण फिरलो असतो तर मग तिथे सर्व समाजाला ते दृष्टांत द्यावे लागतात की संसारातली सुखं ही कशी बदलत जातात. पण इथे ते सांगण्याची गरज वाटत नाही. या ज्ञानाने जे फळ मिळतं त्यात स्थित्यंतर अंतिक गत्यंतर नाही. एकदा फळ मिळालं या ज्ञानाने, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि परम आनंदाची प्राप्ती झाली की आनंदाचे डोही आनंद तरंग, त्या आनंद डोहावरचे तरंग कधीही ओसरत नाहीत. तो आनंदाचा डोह कधीही आटत नाही. तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो स्थिर आहे आणि तो इतका अपार आहे, निर्वधिक व्यापक आहे तो आनंद. त्या आनंद सागराला किनाराच नाही आहे. की आनंदाची एकदा बरसात सुरू झाली की तिला ओसरणंच माहिती नाही. ती अशी शांती आहे की जी कधी ढळणारी नाही. ते असं समाधान आहे जे कधी भंगणारं नाही. या पराविद्येने जे फल प्राप्त होतं ना त्यामध्ये स्थित्यंतर नाही आहे. म्हणून ही फलता श्रेष्ठ आहे, म्हणून उत्तम आहे. विषयता श्रेष्ठ आहे, प्रमाणता श्रेष्ठ आहे आणि फलता श्रेष्ठ आहे म्हणून उत्तमम आहे. पुढे प्रत्यक्षावगमम. याचं फळ म्हणाले काही कालांतराने मिळतं का? जसं बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर त्याचं व्याज काही वर्षांनी मिळतं आहे की नाही, ते फिक्स डिपॉझिटला ठेवतात ना, नंतर मिळतं. किंवा कर्मठांमध्ये इथे काही पुण्यसामुग्री जमा केली की त्या पुण्याच्या बळावर मग स्वर्गलोक प्राप्त करता येतो किंवा आणखीन लोकही काही प्राप्त करता येतात. तसं तर नाही ना इथे. नाही म्हणाले, आमचा वैष्णवांचा जो माल आहे तो उधाराचा नाही आहे, इथे रोकड आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा आहे की नाही. आज आत्ता ताबडतोब इथे मिळणार ते सुख, ते अपार सुख, अनंत सुख, जन्ममरणातीत सुख, भय शोकाच्या पलीकडचं सुख, सुखदुःखातीत असं ते सुख की ज्याला सुख दुःखाच्या सापेक्षात म्हटलं पण ते केवल आहे, आनंद आहे. असा जो आनंद आहे ना तो आनंद इथे आत्ता मिळणार. आणि तो साधू संतांना मिळालेला, साधू संतांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांनाही तो मिळालेला आहे, इतर भक्तांनाही तो मिळालेला आहे. फक्त यावर श्रद्धा असावी लागते. प्रमाण अतिशय गोड आहे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, नाही का. जाणीव शहाणीव लागो नेदी तो ठाव, म्हणवोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. वर्म फक्त एकच आहे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. हे ज्ञान पवित्र आहे, प्रत्यक्ष आहे. म्हणाले मिळवण्यासाठी प्रत्यक्षावगमम धर्म्यम, हे धर्माला अनुसरून आहे का?
का पाश्चिमात्यांची ज्ञानं जशी धर्माला सोडू नये तसं हे ज्ञान आहे? म्हणाले नाही, ही पराविद्या जी आहे, ही आत्मविद्या, ही धर्माला अनुसरू नये. धर्मम आहे की नाही, प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम. धर्म्यम म्हणजे धर्माला अनुसरणारी, अधर्माला नाही. बरं, करण्याला सोपी आहे का? एवढे सगळी विशेषणं तुम्ही सांगितली तर सुसुखम. सुसुखम म्हणजे सहज प्राप्त करण्यासारखे, ज्याचं अंतःकरण सरळ आहे ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्यांविषयी द्वेष भरलेला नाही, ज्याचं अंतःकरण मोकळं आहे. एक ओवी पण आहे अशा अर्थाची, हे ज्ञान कोणाला सांगावं? अर्जुना, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदको अनन्यगती, गौप्यही तया प्रती चावळी जे सुखी. म्हणजे जो अनिंदक आहे, सुमनु आहे, शुद्धमती आहे, अनन्य आहे, अनिंदक आहे, अशाच्या अंतःकरणाला हे ज्ञान लवकर स्थानापन्न होतं आणि त्यालाच हे ज्ञान सांगावं. ज्याचं सरळ ज्ञान आहे, म्हणजे ज्याचं सरळ अंतःकरण आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्लेश नाही, कोणाविषयीची मत्सर बुद्धी नाही, लहान बालकासारखं ज्याचं अंतःकरण आहे, त्याला ही ब्रह्मविद्या लवकर फलद्रूप होते. आणि म्हणून सुसुखम, लवकर म्हणजे किती लवकर? डॉक्टर महाराज म्हणतात की फुल कुस्करायला जितका वेळ लागत नाही ना, तितका वेळ पराविद्या प्राप्त करण्यासाठी लागत नाही, या अपार सुख प्राप्त करण्यासाठी लागत नाही. कारण ते तुमच्याजवळ आहेच ना, तिकडे फक्त नजर तुमची जाणं महत्त्वाचं आहे. आणि ती नजर श्रीगुरू तुमची ती नजर वळवतात. परतोनी पाठी मोरे ठाके, तो आपण आपण भेटे, म्हणे देखत खे ओळखे तत्व ते मी. फक्त नजर तिथे पोचावी लागते की अपार सुख आहेच, ते स्वतः सिद्ध आहे, अनादि सिद्ध आहे, सहज आहे, कोणत्याही सहाय्याचा वाचून. सुसुखम करण्याला शक्य आहे का? म्हटले हो, कर्तुम आहे की नाही. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम, करण्याला शक्य आहे. आणि अव्ययम, हे सुख प्राप्त झाल्यानंतर, ही पराविद्या प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्यय होत नाही. पराविद्येतही व्यय होत नाही. वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्व धनम प्रदानम, ही दिल्याने वाढणारी आहे. आणि या विद्येपासून मिळणाऱ्या फल जे आहे त्याच्यातही व्यय होत नाही. अंगी प्रेमाचे भरते नेघो उतार चढते. कारण या पराविद्येने मिळालेलं जे काही सुख आहे, जो काही आनंद आहे, तो महात्मा उत्तर जीवनामध्ये एवढ्या मोठ्या सुखाचा लाभ झाल्यानंतर की ज्या सुखाला अंत नाही, पार नाही, ज्याला कोणती मर्यादा नाही, ते निरवधिक व्यापक आहे, निरतिशय व्यापक आहे, देशकाल अपरिच्छिन्न आहे, अशा ह्या निर्भेळ स्वच्छ अनंत अपार सद्रूप चिद्रूप आनंदरूप अशा आत्म्याला जाणून, त्या आनंदाला जाणून त्याची वृत्ती उत्तर जीवनामध्ये कोणत्याही पदार्थांकडे जात नाही. तो आत्मरती असतो, आत्मक्रीडा असतो, आत्मतृप्त असतो. त्याची वृत्ती तिथेच गुणगुण करत राहते. जसा एखादा भ्रमर, त्याला मकरंद चांगला मिळायला लागला त्या फुलातून, तर तो तिथेच फिरत राहतो, पुन्हा पुन्हा येऊन त्याच तिथला गोड मकरंद सेवन करत राहतो. तसा हा अनंत लाभ ज्याच्या अंतःकरणाला झालेला आहे, तो उत्तर जीवनातही तो जीवनमुक्त महात्मा त्याची वृत्ती त्या विषयांकडे न जाता त्या विषयांमध्ये सुद्धा त्याला त्याचंच आत्मतत्व दिसतं, आहे की नाही. विषयातही काही आपणपे वाचुनी नाही, तरी विषय हे काही बाधतील कवडा. त्या विषयातही सुद्धा त्याला त्याचं स्वरूप दिसतं आणि त्या आनंदाचा तो उपभोग घेत राहतो. आणि असा हा आनंदी महात्मा, आनंदाने परिपूर्ण झालेला महात्मा, किंबहुना ज्याच्यामधून, ज्याच्या अंतःकरणातून, ज्याच्या वागण्यातून, ज्याच्या बोलण्यातून, ज्याच्या पाहण्यातून, सगळ्या क्रियेतून नुसते आनंदच ओसंडून वाहत आहे, अशा महात्म्याच्या व्यवहारामध्येही जे जे येतील ते सुद्धा आनंदी होत जातात. जसं हे गंगेचं पाणी समुद्राला भेटण्यासाठी निघालं, पण जाता जाता फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैचे. ते इतरांच्या काठावरल्या, तिचं ध्येय जरी समुद्र असलं त्या नदीचं, तरी काठावरल्या लोकांचं पाप आणि ताप ती घालवते. तसं हा महात्मा तर समुद्र म्हणजे त्या अनंत परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, तो स्वतःच परमात्मा झालेला आहे. आणि असा हा स्वतःच आनंद समुद्र झाल्यामुळे, आहे की नाही, काय ते आनंद सागरामध्ये जाऊन ते आनंदाशी एकरूप झालेल्या अशा अर्थाची गोड ओवी आहे की
अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी स्थिरावो नितेही तेच झाले. त्या आनंद सागरामध्ये एकरूप ते झालेले, म्हणून आता त्यांचं उर्वरित जीवन लोकांना केवळ आनंदित करण्यासाठी राहिलेलं. या बाहेरच्या दुःखाने, कोरोना एक नगण्य म्हणजे अनंत दुःखापैकी एक अतिशय नगण्य दुःख आहे. असे अनंत दुःख मनुष्याच्या जीवनात एकसारखी येत राहतात आणि त्या दुःखाने श्रमलेले श्रांत जीव या जीवनमुक्त महात्म्याच्या ज्यानेही पराविद्या संपादन केलेली आहे अशा महात्म्यांच्या आश्रयाला येतात. असे हे अस्वस्थ जीव त्या महात्म्यांच्या जवळ जाऊन अस्वस्थ होतात. आणि हेच तर ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. आणि या ज्ञानाला पारखी झालेली ही दुनिया, ही लोक का बरं दुःखी होणार नाही? अरे इथे शस्त्रेवरी तोडल्या देह आगी माझी पडल्या, चित्त महासुखी पडुल्या चेवोची नाही, असं म्हणतात की शस्त्राने देहाचे तुकडे झाले तरीसुद्धा त्याला भान राहत नाही त्या महात्म्याला. देह अग्नीमध्ये पडला तरी त्याला कसली बाहेरची आठवण होत नाही. आणि इथे केवळ एक छोटासा कोरोना आला तरी इतके आपण व्यथित होतो. काळजी घ्यावी होऊ नये म्हणून, पण दुःखी का व्हावं, का मरणाला घाबरावं? हे तत्त्वज्ञान आपल्या पूर्वजांनी हे वाघिणीचं दूध आपल्याला दिलेलं आहे, पण आपण विसरलो आहे. आपण समर्थाचे पोटी आणि आम्ही जन्मलो करंटी असं झालेलं आहे. म्हणून विनंती आहे सगळ्यांना, मी काही मोठा फार शहाणा नाही, परंतु ही जी ब्रह्मविद्या आत्तापर्यंत लोकांनी हाडाची काडं रक्ताचं पाणी करून ही ब्रह्मविद्या टिकवत आपल्यापर्यंत आणलेली आहे. तर या ज्ञानगंगेमध्ये आपण सुस्नात व्हावं. ज्ञानेश्वरी गाथ्यावरची धूळसुद्धा लोक झटकत नाही. पेपराचे ढीगच्या ढीग घरी असतात, पण दशक्रियाला ज्ञानेश्वरी मागितली प्रवचनासाठी तर त्याची धूळ झटकावी लागते. कसे सुखी होणार लोक? म्हणून या ग्रंथांचं सद्ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, या महात्म्यांच्या सानिध्यात केलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, ते ज्ञान ऐकलं पाहिजे. आणि हे ऐकल्यानंतर, हे ज्ञान ऐकल्यानंतर नक्कीच मनुष्य समाधानी होतो, आनंदित होतो. आणि मग त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगरच्या डोंगर जरी उभे राहिले, संकटाचे डोंगर जरी उभे राहिले तरी तो डगमगत नाही. अखंडानंद स्वामी म्हणायचे, क्या तुम पशु हो कि हर विघ्न में कांपते रहते हो? हाँ, सुप्त शक्तियों को जगाने के लिए विघ्न तो आते ही है. अरे ही विघ्न जी बाहेरची येतात ह्या आपल्या सुप्त शक्तींना जागृत करण्यासाठी येतात. क्या तुम पशु हो? ते म्हणतात, तुम्ही काही जनावर आहात का प्रत्येक दुःखामध्ये घाबरता? काय घाबरायचं? हे ज्ञान, हे भगवंताचं नामस्मरण गोड मुखामध्ये असलं आणि हे ज्ञान हृदयामध्ये स्थानापन्न असलं तर कसली भीती आहे मनुष्याला? म्हणून काळजी घ्यावी कोरोनाची, नाही असं नाही, सगळ्या कोणतेही रोग होऊ नये म्हणून आणखीनही इतर ज्या काही सांगितल्यात म्हणजे त्यासाठी ज्या प्रक्रिया त्या कराव्यात, पण आनंदाने जीवन व्यतीत करावं. आणि ते ह्या पराविद्येने आपलं जीवन आनंदित होणार आहे. म्हणून ह्या पराविद्येची गरिमा भगवंताने अर्जुनाला ह्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. सेवा इथे पूर्ण करतो. बोलण्यामध्ये ओघवण्यामध्ये काही शब्द चुकीचे गेले असतील तर क्षमा करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पित करून सेवेला येथेच पूर्ण. कुंडली कवरदा हे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.